नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलोय मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारसाठी खास रांगोळी, खास पॅच रांगोळी। चला तर मग सुरू करूया। रेडी रांगोळी घरच्या घरी आपल्याला बनवता येते। यावर तुमचा विश्वास नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। इथे मी एक थिक ड्रॉइंग शीट घेतली आहे आणि थिक ड्रॉइंग शीट मी एका प्लास्टिक शीटवर अटॅच करून घेणार आहे, जेणेकरून आपली खालच्या बाजूस रांगोळी खराब होऊ नये। अगदी नेहमी दाखवत आलेल्या प्रमाणे सेम प्रमाणात फेविकॉल आणि सेम प्रमाणात पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचं मिश्रण आपल्याला या थिक शीटवर लावून घ्यायचं आहे। लावून घेतलेल्या शीटवर आपण अशा प्रकारे रांगोळी टाकणार आहोत आणि ही रांगोळी जेवढी रांगोळी त्या बेसला चिटकून राहील ती रांगोळी त्यावर राहील आणि जी नाही चिकटणार ती आपण अगदी टॅप करून काढायची आहे। मित्रांनो, रांगोळी रेडीमेड रांगोळी का बनवायची किंवा पॅच रांगोळी का बनवायची याची गरजच काय, तर आमच्यासारख्या वर्किंग वुमन्सना ह्याची फार गरज आहे। अगदी रांगोळी काढणं हे अगदीच तास 2 तास किंवा अगदी खूप वेळाचं काम असतं। कोरीव काम करणं तेही त्यातल्या त्यात फार कठीण काम आहे। पण असे पॅच जर आपल्याकडे घरच्या घरी रेडी असतील तर आपण वर्षानुवर्ष असे पॅच वापरून आपल्या रांगोळीला आपण वेगळं असं लुक देऊ शकतो आणि अगदी मिनिटामध्ये आपल्याला आपल्या पॅचला आपल्याला रांगोळीमध्ये मांडता सुद्धा येईल आणि ती रांगोळी दिवसभर विस्कटणार सुद्धा नाही। हो, कारण ह्या रांगोळीला आपण पहिल्याच सेट करून घेणार आहोत, अगदी चिटकवून घेणार आहोत आणि म्हणूनच ही रांगोळी तशीच्या तशी दिवसभर राहू शकते। आणि अजून एक फायदा आहे पॅच रांगोळी बनवण्याचा। याच्या रांगोळ्या आहेत ना, त्या अगदीच रांगोळ्यांसारखं लुक देतात आणि जेव्हा आपण त्याला आपल्या रांगोळीमध्ये सजवू किंवा मांडून ठेवू त्या इतर रांगोळींपेक्षा फारच उठावदार आणि त्याच्यातल्या आकृतीही फार उठून दिसतात। तर इथे मी पूर्ण बेसला एक पहिला थर लावून घेतला आहे, अगदी हलका थर मारला आहे आणि आपण काय करायचंय, जी रांगोळी त्या बेसला चिटकणार नाहीच आहे ती रांगोळी आपण अशी टॅप करून काढून घेऊ शकतो। तुम्ही इथे पाहू शकता फारच कमी लेअरला लागली आहे ती रांगोळी आणि बाकीचा पूर्ण थर तसाच आहे। तर आपण याच्यावर अजून एकदा थर लावणार आहोत। दुसऱ्यांदा थर मारताना तुम्ही फेविकॉलचं जे प्रमाण आहे ते अगदी थोड्या पाण्यामध्ये आणि जास्त फेविकॉल लावू शकता। इथे बघा माझं ते जे मिश्रण आहे ते संपलं आहे आणि मी बघा खूपच थोडं पाणी घेतलंय आणि जरा जास्त फेविकॉल घेतला आहे। मिक्स करा त्याला प्रॉपरली या मिश्रणाला आणि हे मिश्रण आपल्या बेसला लावून रांगोळी स्टिक करून घ्या। अशा पद्धतीने एक थिक पेपर मी त्यावर ठेवून अगदी सगळी रांगोळी चिटकवून घेत आहे आणि उरलेली रांगोळी अशी टॅप करून पडत काढत आहे। अगदी तरीही जर तुम्हाला आता वाटलं की अजूनही लेअर स्टिक होत नाहीये तर तुम्ही अजून एकदा तिसरा लेअरही यावर ऍड करू शकता। इथे मी नथ ड्रॉ करून घेतली आहे ॲक्रेलिक व्हाईट कलरने आणि ह्यासोबत मी माझ्या रांगोळीमधले काही डिटेलिंग मी इथे ड्रॉ करून घेणार आहे। अगदी दसऱ्याला जे आपण आपट्याचं पान वाटतो आणि तशाच पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आपट्याच्या पानावर, सोनेरी पानावर आपण आपल्या महालक्ष्मीला, श्री महालक्ष्मीचं नाव लिहून आपण आपल्या रांगोळीवर अगदी आकर्षकरित्या ते सजवू शकतो। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी दाखवली आहे ही पॅच रांगोळी वापरायची कशी आहे आणि हो त्याची फुलांमध्ये अरेंजमेंट कशी असेल, नुसती फक्त हे पान ठेवल्यानंतर रांगोळी कशी असेल, या सगळ्याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी या व्हिडिओच्या एंडला दिलं आहे। अशा प्रकारे ॲक्रेलिक व्हाईट कलरने श्री महालक्ष्मी लिहून झाल्यानंतर त्याला काही डिटेलिंग, काही सजावट तुम्ही बेस बीड्सने, लेसने सुद्धा करू शकता। आणि हो, अशा प्रकारे मी माझ्या रांगोळीला बॅकग्राऊंड इफेक्ट किंवा आपण असं म्हणू शकतो की रांगोळीला मी अशा प्रकारे सजवणार आहे तर मधला पॅच तर आपला हलणारच नाही, कारण तो फिक्स आहे आणि ह्याभोवती मी अशा काहीशा फुलांनी ते सजवलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की 2 लेअर लावल्यानंतर मी इथे फुलंही त्याला मांडली आहे।
अशी अगदी क्विक आणि अगदी झटपट मोजक्या सामानांमध्ये अशी पॅच रांगोळी बनवण्याची ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, आमचे जे व्हिडिओ, आमचे आयडियाज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, याचबरोबर आमचे इतर अजून 2 चॅनल आहेत आणि त्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करू शकता, अगदीच त्याचे जर कंटेंट तुमच्या युजफुल असतील तर. आणि हो, येणाऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी ही रांगोळी नक्की करून बघा. धन्यवाद.